नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. प्रचंड गदारोळात संसदेमध्ये एकूणच विरोधाभासी वातावरणात कृषी विधेयक बिलं मंजूर झालीत. आता त्याचा कायदा होणार आहे. हा जो नवा कायदा 2 विधेयकांमार्फत होणार आहे, नवं धोरण कृषीचं शेतीचं ठरलंय, ते खरंच शेतकऱ्यांच्या हिताचं आहे का? हा सवाल देशभरात चर्चेला आलेला आहे. उत्तरेकडच्या खास करून पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी आंदोलन पेटलंय. महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाला सार्वत्रिक स्वरूप आलेलं नाही का? हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर या विधेयकांमधून जे कायदे होणार आहेत त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमी भाव हा मिळेल का? अनेक ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांकडनं शेतमाल खरेदी केला जातो, ते हमी भाव देतील का? हमी भाव जर का दिला गेला नाही तर फरकाची रक्कम मिळेल का? एवढंच नाही तर बाजार समित्यांमधली जी व्यवस्था बदलते आहे, ती बदललेली व्यवस्था ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे का? महाराष्ट्रावरती या कायद्यांचा काय परिणाम होणार आहे, यावर आज आपल्याला साधक बाधक चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्रातले ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ शेतकरी नेते विजय जावंदी आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलायला भाजपचे नेते शेतकरी नेते पाशा पटेल आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत. तसंच आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जे कृषी अभ्यासक सुद्धा आहेत, राजेंद्र जाधव आहेत. मी सुरुवातीलाच पाशा पटेल यांच्याकडे जातोय. पाशा पटेल, शेतकरी विरोधी कायदे करताय म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. शेतकऱ्यांना अजूनही हे कळत नाहीये की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्वाही दिलेली आहे की MSP अर्थात हमीभाव दिला जाईल. याआधी सुद्धा हमीभाव देण्याचं चलन राज्यात देशात आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांना हमीभाव मिळतोच असं नाही. नाही मिळाला तर फरकाची रक्कम केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देतेच असं नाही. मग आता पंतप्रधान जेव्हा ग्वाही देत आहेत, आश्वासन देत आहेत, गॅरंटी घेत आहेत की होय या कायद्यांन्वये आम्ही MSP देऊ, हमीभाव देऊ, तरी सुद्धा शेतकऱ्यांना ते पटत का नाही? कुठल्या शेतकऱ्यांना पटत नाही हा पहिला प्रश्न आहे. विषय काय जाधव साहेब, विषय समजून घ्या. याच्यामध्ये मार्केट कमिट्याच्या जाचातून मोकळं करा असं गेल्या 40-50 वर्षामध्ये या देशाचा शेतकरी टाहो फोडून सांगत होता. काय केलं नरेंद्र मोदीच्या सरकारने? नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत सोपी एक गोष्ट केलेली आहे की बाबा ज्याला ज्याला मार्केट यार्डात यायचं नाही त्यांनी दुसऱ्या स्वतंत्र व्यवस्थेमध्ये जा. मार्केट कमिटी बी राहील आणि खाजगी बाजार बी राहील. आता 2 बाजार, पहिलं एकच बाजार असायचा, आता 2 बाजार झाले. इतिहास असा सांगतो जिथं जिथं स्पर्धा होईल तिथं तिथं शेवटच्या माणसाचा फायदा होत असतो. आता गंमत कशी होईल? मार्केट कमिटीवाला म्हणेल मी जे शेअर्स होतं माझं मी 50% कमी करणार. खाजगी व्यापारी म्हणणार मी तर घेणारच नाही. यानं म्हणाल बुवा मी तुझं चाळून देतो, गाळून देतो, पॅकिंग करतो, चांगला व्यापारी आणतो, तुला 2 भाव जास्त देतो. म्हणजे आता ह्या 2 व्यापाऱ्यामध्ये म्हणजे खाजगीमध्ये आणि मार्केट यार्डामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धा होईल आणि ती स्पर्धा शेतकरी लांबून बघेल. म्हणजे कुठे गेलं तर मला न्याय मिळणार आहे, मार्केट कमिटीकडे गेलं तर माझा फायदा होणार आहे का, शेतकरी उत्पादक कंपन्याकडे गेलं तर माझा फायदा होणार आहे, हे तो शेतकरी बघेल. त्याला संधी मिळालेली आहे त्याचा फायदा करून घेण्यासाठी. त्याच्यात चूक काय? एकाच्या ऐवजी 2 झाले, त्याच्यामध्ये चूक असायचं काही कारण नाही. का तर मार्केट कमिट्याचं अस्तित्व कमी होणार नाही. ते सूर्यप्रकाश इतकं टाहो फोडून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. पण ह्यांना नेमकं झालंय काय हेच कळायला मार्ग नाही. खरं तर तुम्हाला मान्य आहे का नाही की सगळ्या देशातल्या सगळ्या संघटनांना, सगळ्या शेतकऱ्यांना माहित होतं की पर्यायी व्यवस्था उभी करा बाबा. आता आम्हाला नको. मला एक गोष्ट सांगू, वाईट वाटेल टीव्हीवर बोलायचं का नाही, गावागावामध्ये चर्चा काय करायचे,
त्या आडतीवर माल ठेवायचं नाही, चाडूकड बायको ठेवायचं नाही, अशा पद्धतीची गावागावामध्ये चर्चा व्हायची याच्या आधी. आणि जर मग समजा एक गोष्ट लक्षात घ्या, एवढी घाण लेवलवर जर समजा चर्चा तिथं होत असेल, तर त्याच्यातून मोकळं करायचं कोणीतरी धैर्य दाखवणं गरजेचं होतं. आणि ते धैर्य दाखवायचं काम या देशामध्ये जर कोण केलं असेल, तर त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांनो, बाबांनो, मी तुम्हाला ही तर व्यवस्था ठेवतोच ठेवतो, परंतु तुम्हाला मी दुसरी व्यवस्था पण उभी करून देतो. 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्याच्या पोराच्या, म्हणजे असंही नाही की टाटा बिर्ला मफतलाल गोयंकाच्या पोरांना आणून मी कंपन्या उभ्या करून देईन. मी गावागावातल्या शेतकऱ्याच्या पोरांना कंपन्या उभ्या करून देतो. त्या पोरांनी आपल्या शेतातलं, आपल्या बापाचं, आपल्या गावातलं माल गोळा करायचं आणि एक मोठी लिंक तयार करून ह्याचा व्यापार करायचा. 10,000 कंपन्या तयार करणे नंबर 1. या कंपन्यांना प्रशिक्षण देणे कृषी विज्ञान केंद्राकडून, NIRD कडून आणि भारत सरकारच्या जेवढ्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था त्या संस्थांकडून, त्याचबरोबर त्यांना भाग भांडवल देणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो सचिव आहे त्याला पगार सुद्धा देणे. म्हणजे काय काय केलं आता? साधी गोष्ट आहे, गावातल्या अनपढ माणसाला सुद्धा कळल, एकाच्या ऐवजी 2 बाजार तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. स्पर्धा उभी केलेली आहे. आता जन तुम्हाला न्याय देईल, जन तुम्हाला चांगलं भाव देईल, त्याच्याकडे शेतकरी जाईल. आता हे कुणाकडे राहणार आहे? आता ही व्यवस्था कोणची चालू राहील? ही व्यवस्था चालू राहील ज्या व्यवस्थेकडे शेतकरी जाईल. म्हणून आता मार्केट कमिट्या सुधारतील, मार्केट कमिटीचे चेअरमन सुधारतील, आडते सुधारतील आणि ते जर नाही सुधारले तर त्याचं बंद होणार आहे. म्हणून एवढी सगळी व्यवस्था चांगली असताना, एवढं सगळं मोकळं असताना कशासाठी हे सगळं रान पेटू लागले, हे माझ्यासारख्या माणसाला कळायलाच तयार नाही. ठीक आहे, एवढं ठीक आहे. सोपं आहे. डॉक्टर संजय लाखे पाटील डॉक्टरेट आहेत, ते तुम्हाला सांगू शकतील. डॉक्टर संजय लाखे पाटील, काँग्रेसचे खासदार, माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणतायत की हा कायदा नसून, हे नवं धोरण नसून, शेतकऱ्यांचा मृत्यूलेख लिहिला गेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की शेती क्षेत्राचा कायापालट होणार आहे. कोणाचं खरं? आशिषजी, यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्या भविष्यामध्ये राहुलजी जे बोलतायत तेच खरं हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या लक्षात येईल. कारण ज्या कोणत्या कॅपॅसिटीमध्ये बोलतायत? खासदार म्हणून? खासदार म्हणून देशाचे नेते आहेत, ते काँग्रेसचे नेते आहेत, विरोधी पक्षातला सगळ्यात दमदार आवाज आहे, ज्यांनी सातत्यानं मोदी आणि मोदीच्या संसदेच्या अधिवेशनाला का नाही आहेत? त्याच्यामधलं कारण असं आहे आशिष, जे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं राजकारण करू नये. आदरणीय सोनियाजी गांधी ह्या स्वतःच्या वैयक्तिक मेडिकल ट्रीटमेंटसाठी अमेरिकेला गेलेल्या आहेत. त्याची डेट आलेली असते आणि दुर्दैवानं ती डेट आणि संसदेचं अधिवेशन एकत्रच आलं आणि त्यांना आईबरोबर जाणं हे आवश्यक होतं. आणि आईबरोबर जाण्याच्या भावना प्रत्येक भारतीय समजू शकतो, ते आपण समजून घ्याव्या आणि त्या विषयाचं राजकारण करू नये, अशी मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी नम्र विनंती करतो. गेल्या अनेक दिवसामध्ये नोटाबंदी असेल, GST असेल, पंतप्रधान फसल बीमा योजना असेल किंवा जो काय आता कोरोना देशामध्ये थैमान घातलंय, ह्या प्रत्येक वेळेस पहिला आवाज या देशामध्ये जर कुणी दिला असेल विवेकाचा, तो राहुल गांधी या माणसानं दिलेला आहे, ह्या नेत्याने दिलेला आहे. पण माननीय नरेंद्र मोदींनी ते ऐकलं नाही. त्यांच्या प्रचार मीडिया जो आहे, त्या प्रचार मीडियाने खरा आवाज लोकांपर्यंत जाऊ दिला नाही. आणि या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, पाशावय आमच्या मराठवाड्यातले आहेत, अत्यंत सज्जन आहेत, सरळ आहेत, त्यांच्या लक्षात येत नाही. त्याचं कारण असं आहे की ते व्यापारी नाही आहेत किंवा जे काही माननीय नरेंद्र मोदी सांगतायत त्याच्यात ते टोटल या ठिकाणी टीव्हीवर वेगळं सांगतायत. देशाचं पंतप्रधान, देशाचे कृषी मंत्री सगळ्या प्लॅटफॉर्मवर सांगतायत की एक नेशन, एक देश आणि एक बाजार आम्ही आणला या ठिकाणी. आणि या ठिकाणी पाशाबाई म्हणतात एक देश दोन बाजार. वस्तुस्थिती ही आहे की जे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष सांगतंय ते धादांत खोटं आहे, लोकांना मिसलीड करणारं आहे. आणि पाशाबाई म्हणतात तेच खरं आहे. या देशामध्ये एक नाही, एक देश आणि 3 बाजार अशा प्रकारची पद्धती या विधेयकामुळे भारतीय जनता पक्षाने देशाची करून ठेवली. एकीकडे मार्केट कमिट्या, दुसरीकडे कॉर्पोरेट जे ओपन मार्केटमध्ये माल खरेदी करतील, आणि तिसरीकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जो करार शेतकऱ्याकडे केला जाईल तो वेगळाच राहणार आहे. म्हणजे मार्केट कमिटीच्या अंतर्गत एक चौथीकडे फ्युचर मार्केट, फॉरवर्ड ट्रेडिंग, तोही फॉरवर्ड ट्रेडिंग हा आहे. बरोबर आहे, आपण म्हणतात ते सेबी जे काय आता सेबी काय करणार आहे, सेबी समोरच आलं नाही. सेबीने जर सांगितलं आम्ही असं करणार आहोत
तर आणखीन याच्यामध्ये गोंधळ उडणार आहे. म्हणून एक देश आणि 3 किंवा 4 बाजार या ठिकाणी होणार आहेत. आणि अशी जी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की जे विधेयक लोकसभेमध्ये पास झालंय त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पुरतच भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोललं पाहिजे, त्याच्या बाहेर त्यांनी बोलू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. एपीएमसीच्या आतमध्ये टॅक्स लागणार आहे, त्या ठिकाणी कायद्याची एक सिस्टीम राहणार आहे आणि जो काही या ठिकाणी हे कायदे माननीय नरेंद्र मोदींनी आणलेत एपीएमसीच्या बाहेर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची लेवी लागणार नाही, मार्केट फीस लागणार नाही आणि कशाही प्रकारचे कायदे राहणार नाहीत. जी काही रिड्रेसल सिस्टीम आहे त्यामध्ये तुम्ही आता कुठल्याही सिव्हिल कोर्टामध्ये जाऊ शकणार नाही, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला शेतकऱ्याला जर काही असेल तर त्याला शेतकऱ्याला अर्ज हा एसडीएम कडे करावा लागेल आणि त्या ठिकाणी त्याला सामोपचाराने हा वाद मिटवावा लागेल. म्हणजे एकीकडे तुम्ही 3 प्रकारचे बाजार निर्माण करता, शेतकऱ्याला कसल्याही प्रकारचं प्रोटेक्शन देत नाही, मार्केट कमीच्या आतमध्ये वेगळे कायदे आणता, बाहेर कायदे आणता आणि सगळ्यात कळीचा मुद्दा यामध्ये कुठला आहे? सिंपल म्हणणं विरोधी पक्षाचं आणि माननीय राहुल गांधीचं आणि सगळ्याचं की तुम्ही ह्या प्रत्येक करारामध्ये एमएसपीचं काय करणार आहेत हे सांगा. तर 3 पैकी कुठल्याही एका बिलमध्ये एमएसपी बद्दल बोलायला तयार नाहीत, कॉन्ट्रॅक्टमध्ये एमएसपी राहील किंवा नाही हे बोलायला तयार नाहीत आणि एमएसपी जर दिली नाही तर तो डिफरन्स केंद्र सरकार देणार किंवा नाही हे सांगायला तयार नाहीत. माननीय नरेंद्र मोदी एवढंच म्हणतायत एमएसपी राहील, पण एमएसपी कॉन्ट्रॅक्टमध्ये राहील का? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये राहील का? मार्केटच्या बाहेर जो शेतकरी माल खरेदी विक्री करेल त्याच्याबरोबर राहील का? आणि जर मार्केट कमिटीच्या आत भाव पडले तर त्याचा डिफरन्स आणि बाहेरचा डिफरन्स हा केंद्र सरकार बेअर करणार आहे का? हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत आणि याबद्दल भारतीय जनता पक्ष या ठिकाणी बोलायला तयार नाही. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट अशी जी ज्या पद्धतीनं काल लोकशाहीची हत्या करून राज्यसभेमध्ये यांनी बिल मंजूर करून घेतलं आणि आज आमच्या राजीव सातवसहित सगळ्या खासदारांची हकालपट्टी केली, याचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. हकालपट्टी नाही हो, निलंबन केलंय. तेच एकूण एकच आहे, त्यांना कामकाजाच्या बाहेर काढलं, कामकाजाच्या बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी मेजॉरिटीची व्यवस्था करून घेतली. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे? उलट राज्यसभेच्या खासदारांना नेतेपद दिलं कुणाला? निलंबन करून. नेतेपद कसं म्हणता येईल? एक अशी जी शेतकऱ्याचा आवाज त्या ठिकाणी आला पाहिजे, शेतकऱ्याच्या हक्कामध्ये बोललं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काय झालं नाही. पाशा पटेल, हा प्रश्न आहे. जर का केंद्र सरकारला म्हणजे सत्ताधारी भाजपला राज्यसभेमध्ये बहुमत नाहीये, अशा वेळी वोट डिव्हिजन का नाही घेतलं? आवाजी मतदानानं एवढं महत्वाची विधेयक का मंजूर झाली? या प्रश्नाचं उत्तर सोयीस्कररित्या टाळलं जात आहे. पाशा पटेल, नाही, एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही ह्या वरच्या गोष्टी सोडून द्या. अरे वरवरच्या म्हणजे कसं? विधेयकाचा कायदा होतोय, वोट डिव्हिजन नाहीये, आवाजी मतदानानं होत आहे, तिथं हंगामा राडा होतोय आणि लोकशाहीची हत्या वरवर सर्व देश बघतोय. माझं ऐका ना, हत्या कोण केली, गोंधळ कोण केला, कोण काय कागद फाडले, कोण माईक तोडलं, ह्या किरकोळ गोष्टीमध्ये मला रस नाही. पुढच्या मुद्दे तर आणखी महत्वाचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला, एक प्रकारे मदतच केली सत्ताधारी पक्षाला. पाशाबाई आपल्याकडून शोभत नाहीये. माझं जर ऐकत आहे का? तुम्ही विधेयकावर चर्चा करणार आहे का झालेल्या सगळ्या घटनेवर चर्चा करणार? ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आता कायदा बनला, काही होऊ शकत नाही, काही होऊ शकत नाही. बरोबर, मला हेच उत्तर अपेक्षित होतं पाशा पटेल सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून, की आता कायदा बनलाय, काही होऊ शकत नाही, आंदोलन करणारे नाहक आंदोलन करतायत, हा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. चर्चा पाशाबाई विधेयकावर होणार आणि विधेयक कशा पद्धतीनं तुम्ही लोकशाहीमध्ये मंजूर करून घेतलं? ह्या देशामध्ये हुकुमशाही नाही. तुम्ही लोकांचे आवाज बंद करू शकत नाही, खासदारांचे आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. संपूर्ण खासदारांचे आवाज ठीक आहे, वन बाय वन त्यांना मतदान न देऊन संजय लाखे पाटील वन बाय वन बोलू द्या पाशा पाटलांना. तुम्ही बोलताना मी गोंधळ करेन, त्याच्यात काय फरक पडलाय? अरे दोन्ही मराठवाड्याचे नेते आहेत, गोंधळ घालाल तर कसं? मला ती संस्कृती नाही माझी. आम्ही तुमच्याशी वाद घालू शकत नाही. मग मी अत्यंत नम्रपणे सांगलालोय की आपण एक काम करू, त्या विधेयकामध्ये काय आहे, त्या विधेयकाचे परिणाम काय होणार आहेत. एक देश एक बाजार म्हणजे आता माझ्या देशातला माल मी कुठेही विकायला तयार आहे. माझ्या देशामध्ये आता कुठलीही बंदी राहणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. नंबर 1. नंबर 2, मी म्हणलो दुकान 2 आहेत, दुकान 2 आहेत. अहो ऐका, काय हसताय ते? इकडे का तुम्ही लेकर आहे, तुम्हाला
तुम्हाला काय माहितीये पाठीवर कधी आपलं लेकरूच आहे, मी लेकरूच आहे. नाही ऐकून घ्या. काँग्रेसच्या काळात 40 वर्ष पाठी फोडून घेणे, जेलमध्ये जाणे, हातपाय तोडून घेणे आणि 36 माझे सहकारी गोळ्या खाऊन गेलेत या तुमच्या सगळ्या भानगड्यामुळं. त्या काळामध्ये हे जर तुम्हाला सूत्र असतं तर एवढे लाखो शेतकरी काट्या लाट्या खाल्ले नसते. 22 वर्ष शेतकरी संघटनेच्या काळामध्ये फक्त आणि फक्त रोज उठून पोलिसाचं तोंड आणि रोज काठी खात होतो. हीच गोष्ट मी म्हणत होतो की अरे आम्हाला मोकळं करा, मी माझ्या मालाचा मालक आहे, मला माझा माल कुठे विकायचं ठरवू द्या ना. ठीक आहे पाशा पटेल तुमचे जुने सहकारी आहेत आपल्यासोबत, तुमचे जुने सहकारी आहेत विजय जावंदिया, सगळ्यात वाटू लागलेलं मला वाईट. तर त्यांना विचारतोय ते अजूनही लाटाकाटा खातायत, त्यांची अजूनही गोळ्या खाण्याची इच्छा आहे. थांबा, त्यांना विचारतोय, त्यांना बोलतोय करताय. हा विजूभाऊ हा विजय जावंदिया ऐका, हे काय म्हणतायत? हे म्हणतायत की नवीन धोरण जे येत आहे या 2 विधेयकांमधून कायदा बनून त्यानं शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे, यासाठी शरद जोशी असतील, तुम्ही असाल, ते असतील, या सर्वांनी लढा दिला. काँग्रेसच्या विरोधात लढा दिला का नाही विचारा त्यांना. ठीक आहे, आता तुम्ही बदलवू नका, तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणालात. नाही ऐका तर सही. अरे ऐका तर सही पाशा पटेल, तुम्हाला जे अक्कल आलेली आहे ती काय प्रकाशिक बादलांना नाही का हो? मला समजत नाही हो की प्रकाशिक बादलांनी आपल्या सुनेला राजीनामा द्यायला लावला तुमच्या मंत्रिमंडळातनं, आणि मोदीजी म्हणतात की जे या सगळ्याचा विरोध करतात ते सगळ्यांची दिशाभूल करतात आहे. म्हणजे प्रकाशिंग बादल हा वयाच्या 90व्या वर्षी देशाच्या शेतकऱ्यांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करतोय असं मोदीजींना म्हणायचं आहे का हो? पण आता असं आहे, तुम्ही सत्तेत आहात आणि मी नेहमी म्हणतो की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तुम्ही आता काय म्हणालात हो? तुम्ही आता म्हणालात की आम्ही याच्याकरता आंदोलनं केली, आम्ही याच्याकरता हे केलं, आम्ही हे काँग्रेसच्या विरोधात केलं आणि हे इतकं चांगलं आहे. जर हे इतकं चांगलं आहे तर 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी साहेबांनी 50% नफा जोडून भाव देऊ याचा प्रचार आणि प्रसार का केला? तेव्हाच सांगायचं होतं की मी 1 नेशन 1 मार्केट करणार, मी हे 3 कायदे आणणार, तुम्हाला स्वातंत्र्य देणार. तेव्हा का नाही सांगितलं हो हे पाशा पटेलजी? इतकं चांगलं होतं तर या 72 महिन्यात शेतकऱ्याच्या घरावर सोन्याची कौलं आली असती. पाशा पटेलजी, तुमचं लोकांनी स्वागत केलं असतं गावागावात. दुर्दैव आहे पाशाजी. मला काय वाटतं, मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा म्हटलेलं आहे, मला असं वाटतं आहे की या सगळ्या कायद्यांनी शेतकऱ्यांचं भलं होणार नाही आहे. नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एक नवीन स्वप्न दाखवतात आहेत आणि त्या नवीन स्वप्नामध्ये शेतकऱ्यांना ते असं सांगतात आहेत की मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देतोय, कुणालाही विका, कुणाशीही करार करा, एक्सपोर्ट करा, सगळं काही करा, सगळं खुलं आहे, तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्हाला मुक्त केलेलं आहे. शेतकरी मुक्त होत नाही आहे हो, सरकार आपल्या जबाबदारीतनं मुक्त होत आहे. हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो पाशा पटेलजी. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आता गौण झालेला असं माझं मत आहे. मी स्पष्ट म्हणतोय, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आता गौण झालेला आहे. रघुराम राजन काय, अशोक गुलाटी काय, सगळेजण सांगतात आहेत की आम्ही शेतीमालाला हमी भाव देऊ शकत नाही. शेतकऱ्यांना आता सरकारच्या तिजोरीतनं योग्य अनुदान दिलं पाहिजे. हे अनुदानाची चर्चा सुद्धा अंडर कार्पेट करण्याचा याच्यामध्ये डाव आहे. मी तुमच्या माध्यमातून कोणाही भाजप नेत्याला तुमच्यासोबत सुद्धा कोणत्याही गावात चर्चा करायला तयार आहे. प्रश्न काय आहे, मोदी साहेब आता म्हणतात की हमी किंमत राहणार, MSP राहणार. सगळे भाजपचे नेते म्हणतात MSP राहणार. मग पाशा पटेल साहेब, मला हे सांगा की राजस्थानमध्ये आता बाजरा आलेला आहे, तो 1000 रुपये क्विंटली खपत नाही आहे. मोदी साहेब ऑर्डर का देत नाही FCIला की राजस्थानमध्ये जाऊन सगळा बाजरा हा हमी किमतीने विकत घ्या. देशात कापसाला हमी भाव मिळत नाही आहे. 4500 रुपयात कापूस खपतो आहे पंजाबमध्ये. मोदी साहेब ऑर्डर का देत नाही CCIला? स्मृती इराणी जी ऑर्डर का देत नाही की सगळीकडे जा आणि सगळा कापूस हा हमी किमतीत विकत घ्या? तुम्ही घ्या पाशा पटेलजी, तुमच्या गावागावात सत्कार करतो मी. माझं काय मत आहे हो, भीती काय आहे शेतकऱ्यांच्या मनात? पंजाब हरियाणाचा शेतकरी इतकं आंदोलन का करतो आहे? आणि मगाशी आशिषजी जो प्रश्न विचारला तो बिलकुल बरोबर आहे की महाराष्ट्रात आंदोलन का नाही आहे?
महाराष्ट्रात हमी भावाची सुरक्षाच नाही आहे हो. पाशा पटेलजी, मला तुम्ही सांगावं, कुठे मार्केट कमिटीमध्ये भारत सरकारचं हमी भावाच्या केंद्राची व्यवस्था आहे, हमी भावाचं दुकान आहे. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी म्हणतात की जेनेरिक मेडिसिनची मी दुकानं गावागावात शहरात उघडी करायला लावली. उघडं करा ना MSPचं दुकान भारत सरकारचं, आम्ही तुमचं स्वागत करूया. अहो, MSPचं संरक्षण महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तूर खरेदी करा, हरभरा खरेदी करा म्हणून आंदोलन करावं लागतं, ही तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही म्हणता FPO, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. अहो, मला तुम्ही सांगावं की ITC नावाची कंपनी ही सोयाबीनच्या खरेदीमध्ये टिकली नाही. 5 वर्षात ती बहुराष्ट्रीय कंपनी हात वरती करून निघून गेली मार्केटमधल्या चढउतारामध्ये. तर हे लहान लहान FPO बाजाराच्या अनिश्चिततेमध्ये कसे काय टिकणार आहे हो? अहो, काँग्रेसचं तुम्ही जाऊ द्या ना, काँग्रेसनी चुका केल्यात ना, पण काँग्रेसच्या चुका तुम्ही करणार का हो? आता बघा, तुम्ही म्हणता की हे व्यापाऱ्यांचे एजंट आहे, आडतीयांचे एजंट आहे, असे तुमचे दिल्लीचे नेते म्हणतात की आडतीये हे आंदोलन करायला लावतात आहे. जरा सुषमा स्वराजचं 2012चं भाषण ऐका ना संसदेमध्ये. ती म्हणते की आड़तिया ये तो किसानों का ATM है, बेटी की शादी हो, बहन का मायरा भरना हो, वो आड़तिये के पास में जाता है, उससे उधार पैसे लाता है और आड़तिया बिना क्रेडिट के उसको पैसे दे देता है. उसको मालूम है फसल आने वाली है, क्या वॉलमार्ट वाले किसान को खड़ा करेंगे का? हे सुषमा स्वराजीचं भाषण आहे हो. सत्ता बदलली, तुम्ही सत्तेत आलात, आता तुम्ही काँग्रेस सारखे बोलायला लागलात. काँग्रेस होती तेव्हा तुम्ही त्याचा विरोध करत होता. आमच्या देशाच्या विक्रमादित्याच्या सिंहासनाचं ही शोकांतिका आहे हो, की विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसलेला धनगर सुद्धा न्याय करायचा, आमच्या या दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला माणूस शेतकरी विरोधी होतो, तो उद्योगपतींचा दलाल होतो आणि म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाहीये. हे 3 कायदे उद्योगपतींची धन करणार आहे आणि शेतकऱ्यांकरता काही मदतगार सिद्ध होणार नाही. हे मी आज स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. पाशा पटेल, आपण जगलो तर 5 वर्षानंतर विश्लेषण करूया. ठीक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी रविकांत तुपकर आणि राजेंद्र जाधव यांच्याकडे जाणार आहे. मला एवढंच कळतंय की जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याच्याकडे होर्डिंग कॅपॅसिटी नाही आहे. म्हणजे काय, त्याचा जो शेतमाल आहे शेतात तयार झाल्यानंतर तो जेव्हा भाव त्याला मनासारखा मिळेल तोवर तो होल्ड करून ठेवत नाही. म्हणजे काय, त्याची साठवणूक क्षमताच नाहीये. अशा वेळी त्याला ती देणी द्यायची आहे आणि त्याचा माल तयार झालेला आहे. देणीदार तगादा लावतायत की आमची देणी दे, तेव्हा त्याला नाईलाजानं मिळेल त्या किमतीला त्याचा शेतमाल विकावा लागतो. यावरती या कायद्यामध्ये काय, आणि हीच जर का शोकांतिका कोरडवाहू शेतकऱ्यांची असेल तर नवं धोरण हे कोरडवाहू शेतीला पूरक आहे का, मला त्यावरती चर्चा करायची आहे. दोन्ही मान्यवर रविकांत तुपकर आणि राजेंद्र जाधव यांचा त्याच्यात अभ्यास आहे. मी त्यांनाच हा प्रश्न विचारणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. मी ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत करतोय. आपल्यासोबत राजेंद्र जाधव आहे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याहीपेक्षा कृषी अभ्यासक म्हणून मोठे आहेत. महाराष्ट्रभर देशभर फिरतायत, वस्तुस्थिती जाणून घेऊन मग भाष्य करतात. राजेंद्र जाधव, हे जे काही कायदे आता बनलेले आहेत ज्यातून नवं कृषी धोरण हे देशभरात अंमलात येणार आहे, तुम्ही याची साधक बाधक जर का चिकित्सा करतो म्हटलं तर हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत की यातून उद्या कधीतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल, त्यासाठी थोडासा अवधी लागेल, पण पूर्णपणे शेतकरी यातून बेदखल झाला असं म्हणता येतं? नाही, असं म्हणता येत नाहीये. तुम्ही जर तिन्ही कायद्यांची फाईन प्रिंट वाचली तर नक्की कागदोपत्री तरी हे कायदे शेतकऱ्यांचा फायदा करून देणार आहेत. परंतु असं आहे की शेतकऱ्यांच्या मध्ये सरकारबद्दल विश्वास नाहीये. सरकारची कथनी आणि करणी याच्यामध्ये अंतर आहे, हे वेळोवेळी शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे. अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं उदाहरण घेतलं तर जून महिन्यामध्ये जेव्हा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून कांद्याला काढलं होतं, अनेक शेतकरी संघटनेच्या लोकांनी जल्लोष केला होता. पण मागच्याच आठवड्यामध्ये पुन्हा स्टॉक लिमिट काढणं सोडून काढलं फक्त. आता निर्यातीवरती थेट बंदी घातली. त्यामुळे कांद्याचे दर पडले. त्यामुळे एका सरकार म्हणतं काय आणि करतं काय यावरती शेतकऱ्यांचा विश्वास नाहीये. दुसरं, आता ही विधेयक आहे, 3 महत्वाची विधेयक आहेत आणि ती शेती संदर्भातली मोठी विधेयक आहेत.
भारतातील निम्म्यापेक्षा जास्त जनता ही शेतीवरती आपल्या उत्पन्नाचं साधन म्हणून पाहते. त्यावरती अवलंबून असते. आपण जर वस्तू आणि सेवा कराचं उदाहरण पाहिलं, जेव्हा वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी देशामध्ये झाली होती, तर त्याला काही वर्ष गेली होती. केंद्र सरकारनं राज्य सरकारांच्या सोबत चर्चा केली होती, एक्सपर्ट कमिटी होती. प्रत्येक उद्योग समूहाला, प्रत्येक इंडस्ट्रीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. त्यातून डिस्कशन करून मग जी हा आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आला. तुम्ही जर पाहिलं तर ह्या ए या सर्व राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. त्यांना बाजूला सारून केंद्र सरकारनं ऑर्डिनन्स काढून काढून एका प्रकारे त्यांचे जे हक्क आहेत त्यांच्यावरती गदा आणलेली राज्य सरकारांच्या. तर तुम्हाला ते करायचं होतं, तर हे सर्व जे राज्य सरकार आहेत, सर्व शेतकरी संघटना आहेत, त्या सर्वांना जर विश्वासात घेऊन जर हे बदल केले असते, तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी संशयानं पाहिलं नसतं. पण आता अशी अवस्था आहे की अचानक हे बदल करतायत. घिसडघाईने हे बदल करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे एक संशयानं बघतायत. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर पंजाब आणि हरियाणामध्ये का आंदोलन होत आहेत? तर त्याला एक पार्श्वभूमी आहे. 2015 मध्ये जेव्हा शांता कुमार समितीचा अहवाल आला होता, किमान आधारभूत किमतीसंदर्भात, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं फक्त 6% लोकांना, 6% शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा फायदा होतो. त्यामुळं ज्या पद्धतीचं आता पब्लिक डिस्ट्रिब्युशन होतं गहू आणि तांदळाचं, ते कमी करावं. हा रिपोर्ट होता. त्यामुळे आता पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलन होतंय कारण तिथल्या शेतकऱ्यांना भीती वाटते, की महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जसे हाल होतात, किमान आधारभूत खरेदीचं किंमत नसल्यामुळे आणि त्या त्या किमतीप्रमाणे खरेदी होत नसल्यामुळे जसे इतर राज्यातल्या शेतकऱ्यांचे हाल होतात, तसे हाल आपले होऊ नयेत यासाठी ते पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी आंदोलन करतायत. वस्तुतः तुम्ही पंजाब आणि हरियाणाचं बघितलं, आपण म्हणतो तिथले शेतकरी सधन आहेत, तुलनेत सधन आहेत. पण ते सधन असण्याचं कारण फक्त हरित क्रांती हे नाहीये. हरित क्रांतीमुळे तिथं पर हेक्टर यील्ड वाढली हे एक कारण आहे. दुसरं कारण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय अन्न महामंडळ याच्या स्वरूपातला एक हक्काचा ग्राहक त्यांना मिळालेला आहे. तो दरवर्षी आधारभूत किमतीने गहू आणि तांदळाची तर तुम्ही पाहिलं तर 200 लाख टन गव्हाची आणि 222 लाख टन तांदळाची या 2 राज्यामधून खरेदी करतो आणि त्याच्या पोटी जवळपास 80,000 कोटी रुपये एफ-सी-आय ह्या 2 राज्यातील शेतकऱ्यांना देत असतं. तर त्यांना भीती वाटते जर उद्या खाजगी व्यापारी आले, सुरुवातीला खाजगी व्यापारी दर जास्त देतील. आत्ताच्या बाजार समित्या त्यांना सेसच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं. ते उत्पन्न मिळायचं बंद झाल्या आणि ह्या बाजार समित्या जर मोडीत निघाल्या, तर तो त्यांचा माल आहे तो घेऊन कुठे जाणार? बाजार समित्या जर अस्तित्वात नसतील आणि खाजगी व्यापाऱ्यांना एम-एस-पी न विकत घेण्याचं कुठेही कायद्यामध्ये सक्ती करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे त्यांना भीती वाटते, बाजार समित्यांचं जर अस्तित्व संपलं, तर हे एम-एस-पीचं अस्तित्व पण संपून जाईल. या पोटी हे सर्वजण आंदोलन करतायत. त्यामुळे हेच केंद्र सरकारनं जर सर्वांना विश्वासात घेतलं असतं, महाराष्ट्रामध्ये शरद पवार आहेत, अ, पंजाब, हरियाणामध्ये चौटाला असतील, इकडे उत्तर प्रदेशमध्ये इतर नेते असतील, हे सर्व शेतकरी नेत्यांना एकत्र घेतलं असतं, तर शेतकऱ्यांना एक विश्वास मिळाला असता. हे जे काही रिफॉर्म होत आहेत, जे काही लिबरलायझेशन म्हणतोय आपण शेती क्षेत्रातलं, ते त्यांच्या भल्यासाठी होतंय. वस्तुतः मध्ये शेतकऱ्यांची अडवणूक होते का? ती नक्कीच होते. तिथं आडत्यांची एकाधिकारशाही आहे का? तिथं ती नक्कीच एकाधिकारशाही आहे. त्याला आळा पण बसला पाहिजे. स्पर्धा तयार झाली तर नक्की त्याला आळा बसेल. पण स्पर्धा ही रातोरात होत नाही. त्यासाठी खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करावी लागेल आणि ती गुंतवणूक करायला खाजगी क्षेत्र क्वचितच पुढे येतं. आपण फक्त महाराष्ट्रापुरतं उदाहरण घेतलं. आता ह्या कायद्यातून त्यांनी फळे, पालेभाज्या, अन्नधान्य सर्वांना वगळलेलं आहे. 2016 मध्ये राज्य सरकारनं पण आपलं हेच केलं होतं. फळे आणि पालेभाज्या या दोघांनाही त्यांनी बाजूला काढलं होतं. कुठेही शेतकऱ्यांना विकायची परवानगी दिली होती. पण तुम्ही जर आकडेवारी पाहिलीत, नवी मुंबईच्या मार्केटची आणि गुलटेकडी मार्केटची पुण्याच्या, तर तिथं येणाऱ्या पालेभाज्या 2016 मध्ये जेवढा येत होता, तेवढाच आत्ताही पालेभाज्या आणि फळे तिथे येतात. कारण की जे खाजगी व्यापारी आहेत, खाजगी कंपन्या आहेत, त्यांनी ए पॅरलल असं आपलं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड केलं नाही. त्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली नाही. जोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करणार नाहीत, पॅरलल आपलं स्ट्रक्चर उभं करणार नाहीत, तोपर्यंत हे सर्व जे कायदे आहेत, हे फक्त कागदोपत्री राहतील. त्यांना त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. कागदोपत्री शेतकरी मोठ्या कंपनीला विकू शकतो. पण आपल्या शेतकऱ्याची लँड होल्डिंग किती आहे? 85% शेतकऱ्यांची लँड होल्डिंग ही 2.5 एकरापेक्षा कमी आहे. त्यामुळे वैयक्तिक उद्या आय-टी-सी असेल, ओलाम असेल, एडीएम असेल, ह्या मोठ्या कंपन्या ह्या लहान शेतकऱ्याकडून थेट माल विकून घेऊ शकत नाहीयेत. आता शेतकरी आपला माल बाजार समितीमध्ये आणतो, तिथल्या आडत्यांना देतो. ते एक प्रकारे ॲग्रीगेटर आणि सेग्रीगेटर असं काम करतात. हं. ते त्याचा माल एकत्र करतात, त्याचं पुन्हा करून त्या पद्धतीने विकत असतात. त्यामुळे हे ॲग्रीगेशन आणि सेग्रीगेशन जोपर्यंत गाव पातळीवर होत नाही, गाव पातळीवरती वेअर हाऊसेस असतील, कोल्ड स्टोरेजच्या चेन असतील, ह्या जोपर्यंत उभ्या राहत नाहीत, तोपर्यंत हे सर्व जे कायदे आहेत, हे फक्त कागदावरती राहणार आहेत. आणि त्यासाठी हं. हे सगळ्या जे कायद्याची इम्प्लिमेंटेशनसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारांनाच हे सर्व करावं लागणार आहे.
जे काय हो dispute बरोबर होतील आहे. ते पुन्हा तो start- राज्य सरकारलाच अंमलबजावणीचा खेळ करावा लागणार आहे. एक मिनिट. आपल्यासोबत रविकांत तुपकर आहेत. रविकांत तुपकर जसं मी ब्रेक पूर्वी राजेंद्र- म्हणालो होतो, ब्रेक पूर्वी मी काय म्हणालो होतो की आज काय दिसतंय, खास करून जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याच्याकडं होर्डिंग कॅपॅसिटी नाही आहे की आपल्याला हवा तसा भाव मिळेल तेव्हाच आपला शेतमाल आपण विकू, नाही तर आपण तो साठवून ठेवू. होर्डिंग कॅपॅसिटी का नाही आहे? कारण त्याला देणी बरीच द्यायची आहे. त्याच्या मागे इतका तगादा लागतोय की अरे तुझा माल शेतात तयार झालेला आहे, विक लवकर, विक, पैसे काढ, आमचे पैसे काढ. आणि मग त्याच्या डोक्यावरची ती जी तगाद्याची टांगती तलवार असते, तो मिळेल त्या भावाला आपला शेतमाल खाजगी व्यापाराला विकतो आणि देणी चुकवतो. या परिस्थितीमध्ये जर का आपण हे कायदे, हे नवं धोरण बघितलं तर शेतकरी कुठे आहे याच्यात? नाही मुळामध्ये आशिष भाऊ तुम्ही जे सांगितलं परिस्थिती भविष्यातही कायम राहील अशी परिस्थिती आहे. खासगी व्यापाऱ्यांना वाटेल त्या किमतीमध्ये आता शेतकरी माल विकतो आहे. हमी भावाचा कायदाच जर का संपूर्णपणे नष्ट झाला तर सरकार, जसं विजूभाऊ बोलले की सरकारला याच्यातून पळायचं आहे. उदाहरणार्थ जागतिक बाजारामध्ये जर का शेतीमालाचे दर पडले तर सरकारनं हस्तक्षेप करून ते दर स्थिर केले पाहिजे ना. मुळामध्ये सरकार नावाच्या यंत्रणेचं काम काय आहे? सरकार हे मायबाप असतं. सरकारचं काम हे सामान्य लोकांचं जगणं सुखकर करणं असतं. उद्या प्रायव्हेट कंपन्यांनी जर लॉबिंग केलं आणि एवढ्याच किमतीत हा दर घ्यायचा असं जर ठरवलं, कारण कंपन्या ह्या लिमिटेड असणार आहे, तर शेतकरी काय करू शकतो? म्हणून हमी भावाचा कायदाच नाही तर हमी भावाचा कठोर कायदा करणं गरजेचं आहे. आम्हा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कंपन्यांनी घ्या, खासगी व्यापाऱ्यांनी घ्या, बाजार समित्यांनी घ्या, पण सरकारने एक जो हमी भाव निश्चित केलेला असेल उत्पादन खर्चावर, प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित, त्याच्यापेक्षा कमी दराने कोणी जर खरेदी केली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, इतकी आमची सरळ साधी मागणी आहे. आता मी तुम्हाला सांगतो, सोयाबीनच्या दरावर सोयाबीन अनेक खासगी व्यापाऱ्यांनी सोयाबीन घेतलं, हे सोयाबीन घेऊन अनेकांनी फसवणूक केलेली आहे. त्यांचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो, त्याची जमानत होते, करोडो रुपये घेऊन तो पळून जातो. काय संरक्षण आहे? या सगळ्या नवीन विधेयकामध्ये शेतकऱ्यांना संरक्षण काय आहे? म्हणजे बाजार समित्यांचं अस्तित्व बाजूला करायचं, पण संरक्षणाची कोणीच हमी घ्यायला तयार नाही ना. हे सगळं कॉर्पोरेट कंपन्यांच्या पायाची शेतकऱ्यांना लोळण घ्यायला लावणार आहेत, अशा पद्धतीचं हे आहे. आणि जीएसटी नोटबंदीनं जसं देशाचं आर्थिक नुकसान केलं आणि त्यावेळी वेगळं चित्र तयार केलं, तशाच पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट शेतीचं सुद्धा होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट शेतीचं करून आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. मग एका बाजूला तुम्ही नियंत्रण मुक्त म्हणताय, नियमन मुक्त म्हणताय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी लागताय. म्हणजे सगळी धोरणं जी आहेत ती व्यापाऱ्यांच्या बाजूने चाललेली आहेत. मला एकच सांगायचंय की आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि हमी भाव हा नष्ट होता कामा नये. सरकारनं वेळोवेळी हस्तक्षेप केलाच पाहिजे, एवढंच आमचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे. मध्यस्थांची साखळी जरी तुटत असेल तरी खासगी व्यापारी पण फसवतात, कंपन्यावाले पण फसवतात. तर याच्यासाठी कठोर कायदा करणं गरजेचं आहे, हे आम्हा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पाशा पटेल, तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुम्ही ऐकलंही असेल, गेल्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला फेसबुकवरनं. त्यात एक वाक्य त्यांचं होतं शेतकऱ्यांना उद्देशून की तुम्हाला आता हमी भावाची चिंता नाही, तुम्हाला हक्काचा भाव देऊ. हे वाक्य तेव्हा ते का म्हणाले असतील असा प्रश्न माझ्यासारख्याला पडला की कोरोनावरती त्यांचा संवाद होता. शेतकऱ्यांना उद्देशून तेव्हा जेव्हा हे असं म्हणतात की हमी भावाची चिंता कशाला, आम्ही तुम्हाला हक्काचा भाव देऊ, आणि त्यानंतर हे असं धोरण येतं. शिवसेनेची भूमिका केंद्रात बदलती राहते, लोकसभेत वेगळी, राज्यसभेत वेगळी. अशा वेळी मग प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन, शेतीच्या प्रश्नांना घेऊन खरंच राजकारण होतं, त्यामध्ये शेतकरी बाजूलाच राहतो. त्याने आता विजयभाऊ जावंदी यांनी प्रकाशिंग बादलांचं उदाहरण दिलं. अशी जी महाराष्ट्रामध्ये शरद पवारचा आत्मा शेती आहे असं म्हणतात. शरद पवार साहेब हे राज्यसभेचे खासदार आहेत. एवढी महत्वाची त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न शेती म्हणजे, मग ते कुठे दिसले का तुम्हाला विरोध करताना? म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याला थोडी बहुत हे सगळ्या गोष्टी कळतात ती माणसं ह्याला विरोध करायला तयार नाहीत. किंवा असंही असेल की विरोध करून उपयोग काय,
तिथे जर असं का अजिबात- गोंधळ होत असेल असं- 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 तर असं- मग असं अजिबात तो नाही. डोळ्यांनी का नाही, बघायचा नाही, अशी भूमिका शरद एक- पवारांनी घेतली आशिष- असू शकते. आशिष एक मिनिट नाही, आशिष. विजूभाऊ तुम्ही बोलताना आशिष. मी बोललो नाही. विजूभाऊ तुम्ही बोलताना मी बोललो नाही. आशिष हा पाशा पटेल बोला, पाशा पटेल बोला. मी येतोय, विजय जावंदिया तुमच्याकडे येतोय. हा मी आशिष बोलायला लागला तेव्हा बोललो. अरे ऐका ऐका ऐका, मी तुमच्याकडे पण येतोय विजय, थांबा. हा पाशा पटेल बोला. मी काय म्हणतो की त्यांनी विरोध केलेला नाही. नंबर 1. नंबर 2, आता आपले पत्रकार महोदय जाधव साहेबांनी एवढं स्पष्ट सगळं सविस्तर जे सांगितलेलं आहे की कागदोपत्री त्यांनी थोडं बहुत त्यांनी केल्या गोष्टी सोडून द्या की कायदा करताना तरी तो प्रामाणिकपणे झालेला आहे. विषय कसा आहे, विषय असा आहे की आता गाव पातळीपर्यंत काय करायचं. तर एक गोष्ट लक्षात घ्या की पुन्हा एकदा ही व्यवस्था उभी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याच्या पोरांना या व्यवस्थेमध्ये आणून तुझ्या श्रमाचा मोबदला तुलाच घेतला पाहिजे हे शिकवायचंय, त्याला उभं करायचंय, त्याला हे मार्ग दाखवायचंय. ही व्यवस्था गावापर्यंत द्यायची. पाशा आणि पटेल मग- तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गाव शेती करायला लावायची आहे लोकांना एकत्र समूह करून? अहो अजिबात नाही हो. तुम्ही आता जर बोललो तुम्ही तर मग आता तुम्ही दुसरंच म्हणताय काही- कधी कंपन्या स्थापन करायला लावू, नाही, नाही, कधी ऐकून शेती घ्या. करायला लावू. लोक शेतकरी- संभ्रमात आहेत. नेमका कायद्यानं काय होणार आहे? तुकड्या तुकड्यातली शेतकरी- शेती आपण करायची की गाव शेत- म्हणून एकच शेती करायची आणि कंपनी आपणच उभी करायची? आशिष ऐकून घ्या जरा. हा. अशी जे शेतकरी उत्पादक कंपन्या आशिष, एक मिनिटं. शेतकऱ्याच्या पोरांना काढायला लावायचे. आणि भांडवल कोण देणार? स्पष्ट विषय ऐकून घ्या. शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्याच्या पोरांना काढायला लावायचे. त्याला अच्छा. प्रशिक्षण द्यायचंय, त्यांना भांडवल द्यायचंय. ऐकून घ्या. त्यांना उभं करायचंय. ही एक नवीन व्यवस्था उभी करायची आहे आणि जुनी व्यवस्था मरू द्यायची नाही. आणि त्याच्याकडे समजा 2.5 एकर असेल जमीन, काय करायची त्यांनी? अहो 2.5 एकर जमिनीवाल्याला कुठं सांगितलं तुम्ही त्याला तुम्ही हे शेती करा म्हणून. 2.5 एकर नाही नाही, अहो, पाशा- नाही, जाधव मग साहेब काय? ट्विस्ट मग काय? जाधव साहेब पाशा ट्विस्ट पटेलनी- नका करू. जाधव साहेब ट्विस्ट पण नका माणसाला करू. शर्यती उतरवण्याचा हा सगळा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना पहिले पाणी द्या, शेतकऱ्यांना सक्षम करा आणि मग जगाच्या स्पर्धेत उतरवा. तुम्ही अपंग माणसाला शर्यतीत उतरवायची भाषा करताय. पहिले त्या शेतकऱ्याला सक्षम करा सगळ्या अँगलने. बरं ऐका ऐका, ते काय म्हणताय, शेतकऱ्याला वॉलमार्ट करायचं आहे त्यांना. हा. अहो तुम्ही बी त्यांची बाजू घेऊ लागला का? तुम्ही पार्सलिटी करला का? तुम्ही जग नाही आहे नाही, जरा, पाशा पटेल जगसारखं बोला तुम्ही. वागा. काय तुमचं पटत नाहीये पहिल्यांदा? नाही कसं पटेल हो. मनात एकदा विरोध करायचं ठरल्यानंतर चांगली गोष्ट असली तर मी आता जसं लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये चालू आहे, खरं असून सुद्धा आपण उघडे पडतो म्हणून तिथं विरोध चालू आहे तसं सगळे करू लागलेले आहेत. काहीतरी आरेला कार्य मानलं पाहिजे म्हणून मानलेले ते. जर समजा मागच्या आशिषजी म्हणजे टोटल काँग्रेस चुकीचं पक्षाचे सांगतायत, चुकीच्या पद्धतीने हे करतायत. आज पाशाभाईचं काय मूड दिसत नाही आज काय. बरं ठीक आहे, तुम्ही सांगा, नाही, तुम्ही सांगा. आता आशिषजी, आता या एक ठिकाणी एक एक मिनिट लक्षात घेतली पाहिजे. आशिष हो, आशिषजी- मी येतोय विजूभाऊ, येतोय आशिष, तुमच्याकडे. एक मिनिट. सविस्तर आशिषजी, या तुम्हाला वेळ ठिकाणी- देतो, ऐका. हा. आशिषजी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे बिल अशा पद्धतीनं लोकशाहीचा काळिमा फासून लोकशाहीची हत्या करून पास करण्यामाग मोदी सरकारची आणि माननीय नरेंद्र मोदी यांची मजबुरी काय होती? तुम्ही राजकीय याच्यामध्ये- बोलू नका हो, विधेयकात याच्यामध्ये- बोला ना काय ते. याच्यामध्ये स्टेक होल्डरला विश्वासात हॅलो, घेतलं नाही समजा, त्याच संदर्भात त्याविषयी बोलतोय बोला. हा. मी. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे टायमिंग जे याचं ते सगळ्यात महत्वाचं आहे. जिओ मार्ट आले, जिओने ज्यावेळेस खुदरा मार्केटमध्ये उतरायचं ठरवलं रिलायन्सनी आणि त्यांनी बिग बाजार घेतली, बियाणीला बाहेर काढलं, बरोबर या आपत्तीचा फायदा घेऊन रिलायन्सला पूर्ण मार्केट हातात देण्याचं काम या ठिकाणी भाजप आणि मोदी सरकार या ठिकाणी करत आहे. ज्या पद्धतीनं मागची नोटाबंदीची आपत्ती होती त्यापूर्वी संजय लाखे पाटील काँग्रेस इतका विरोध करते. काँग्रेस मग शिवसेना आणि राष्ट्रवादीला का म्हणवू शकली नाही, का त्यांना पटवून देऊ शकली नाही की आपण एकत्रित विरोध दर्शवूया, तुम्ही आमच्या सोबत राहा. मग काँग्रेसला हे जमत नाही आणि वरून मग काँग्रेस एकला चालवरे करते. आशिषजी या ठिकाणी लक्षात घ्या, हा. हा चुकीचा प्रचार आहे. या ठिकाणी प्रफुल्ल पटेल असतील, हा या काय म्हणाले ठिकाणी प्रफुल्ल संजय राऊत पटेल? असतील, प्रफुल्ल संजय पटेल राऊत एवढंच असतील. म्हणाले ह्या दोघांनीही- सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. ह्या दोघांनीही या सर्वांना बिलाच्या- विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, याचा अर्थ त्यांचा तीव्र विरोध आहे असं होत नाही. नाही, नाही, आशिषजी त्यांचा विरोध होता.
संजय राऊतांनी विरोध केला, पण ज्या ठिकाणी मतदानच होऊ द्यायचं नाही, हा, ज्या म्हणून मग ठिकाणी आधीच वेळ- जायचं. वेळ वाढवायची, हा. सभागृहाची मग काँग्रेस वेळ का वाढवायची, थांबली तिकडे? त्याच्यापूर्वी मग काँग्रेसने पण सभात्याग करायचा कुणी राज्यसभेला. नाही सभात्याग करायचा, तर त्या ठिकाणी सभात्याग करायला मग सुद्धा कशाला जागा राजू ठेवली सातव नाही. निलंबित झाले? सगळे मार्शल आणून ठेवले. लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या इतिहासामध्ये 100 मार्शल कधी सभागृहामध्ये आले नसतील, आणि ते बोलवले कुणी? जे.पी. नड्डा यांनी बोलवले. बरं, ठीक आहे, JP ठीक आहे. नड्डा उपसभापती विधेयक होते का? मंजूर झालेला आहे. माझा सगळ्यात महत्वाचा आणि आपण शेवटचा चर्चा मुद्दा करतोय एवढाच ती आहे. विधेयकावरती. हा, एवढाच आहे. विजय जावंदिया तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा, बोला. नाही बघा काय झालं, पाशानी प्रकाशिंग बादल आणि शरद पवार असं करून टाकलं. मी पाशाला पुन्हा म्हणतो, पाशा तुम्ही साखरेवरचा आयात कर रद्द करा, साखरेच्या निर्यातीची सबसिडी रद्द करा, साखरेच्या बफर स्टॉक करता असणारं बिनव्याजी कर्ज रद्द करा, आणि 3 कायदे घेऊन ऊस उत्पादकांच्या मध्ये जा. शरद पवार तुम्हाला विरोध करतात की नाही ते पहा. माझं काय मत आहे, आता तुम्ही बरोबर बोललात की हे अध्यादेश आता कायद्यात रूपांतरित झालेले आहेत. हा कायदा झालेला आहे. जाधव साहेबांनी खूप चांगलं मांडलं. त्यांनी शांताकुमार कमिटीचं सांगितलं, पंजाब हरियाणाचा शेतकरी आंदोलन याच्याकरता करतो आहे की पुढचं फूड स्टॅम्पची चर्चा आहे की आता रेशन दुकानातनं धान्य देणं सुद्धा बंद होणार आहे. शांताराम कमिटी म्हणतं त्या पद्धतीने. आणि मग रेशन दुकानातनं धान्य नाही तर मग PDS करता खरेदी पण बंद होणार, फूड स्टॅम्प देणार, आणि मग बहुराष्ट्रीय कंपन्या कारगिल, रिलायन्स, अडानी हे सगळे येणार आणि हे विकत घेणार. आणि मग हे काय टर्म डिक्टेट करणार आहे. मला जाधवांना एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या देशामध्ये 70% लोकांजवळ 2 वेळचं जेवणही विकत घेण्याची क्रयशक्ती नाही, त्या देशामध्ये बाजार व्यवस्थेमध्ये शेतीमालाला भाव मिळण्याची व्यवस्था आपोआप होईल, हे कोणत्या अर्थशास्त्रामध्ये बसतं हो? मला याचं उत्तर द्या ना, की तुम्ही आम्ही जेवढं खातो त्याच्या 25% खायला मिळत नाही असे 70% लोक या देशामध्ये आहे हो. मग मार्केट इकॉनॉमीमध्ये आपोआप सगळा प्रश्न सुटणार आहे हे म्हणणं खोटं आहे हो. आणि हे सगळेजण मान्य करतात आहेत. पण दुर्दैव काय आहे की आता शेतकऱ्यांच्याच हे लक्षात येत नाही आहे. मी मुद्दा बिलकुल स्पष्ट करतो. आता मोदी साहेब सतत असं म्हणतात आहेत की आम्ही किसानों की आमदनी दुगनी करेंगे. पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होता. अरे किसानों की आमदनी दुगनी जब होगी तब होगी. खेत मजदूर की मजदूरी दुगनी क्यों नहीं कर देते पाशा पटेल? और खेत मजदूर की मजदूरी दुगनी करके उसको हिसाब में लेकर फसल के समर्थन मूल्य की घोषणा करो. वो बाजार में नहीं मिलेगा तो भावांतर दो, नहीं तो किसान सम्मान निधि में उतना बढ़ाकर दे दो. आप जो भी कानून बनाएंगे उस कानून पे हम आंख मीट के सही कर देंगे. नाही तो फरक तो भावातला. जर खरंच गरिबी हटवावयाची असेल, खरंच सबका साथ विकास करायचा असेल तर मग असं काहीतरी करा ना. ठीक आहे राजेंद्र जाधव प्लीज सम राजेंद्र जाधव हा उत्तर द्या. करो मैं भी कृषी मूल्य का अध्यक्ष था. विजय जावंदिया जे म्हणाले त्याला उत्तर द्या राजेंद्र जाधव. शेती संदर्भातली विविध धोरणं असतात, ते राज्य आणि केंद्राची असतात. फक्त 3 बिलं आहेत. आपण ह्या 3 बिलाचं जास्त चर्चा करतोय, पण यापेक्षाही जास्त जे शेतमालाच्या बाजारावरती आता सध्याच्या काळामध्ये जो इम्पॅक्ट होत असतो, परिणाम होत असतो, तो आयात निर्यात धोरणाचा होत असतो. तर तुम्ही काही गोष्टींची आयात स्वस्त केली, त्यावर आयात मूल्य कमी केलं, काही गोष्टींच्या निर्यातीला तुम्ही प्रोत्साहन दिलं नाही, निर्यातीवरती बंदी घातली, तर त्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आणि हे कुठलंही धोरण आणताना एक लक्षात ठेवावं लागेल, आपल्या इथं लँड होल्डिंग लहान आहे. अमेरिकेप्रमाणे आपल्या इथं 20,000 हेक्टर 40,000 हेक्टर असे शेतकरी नाहीयेत. तिथे मोठ्या कंपनी सोबत तिथे मग कारगिल असेल अथवा बुंगे असेल यासोबत मोठे शेतकरी करार करू शकतात. इथं ते करार करू शकत नाहीत. त्यामुळं आणि हे सगळे जी धोरणं आहेत ही शेवटी राज्य सरकारने इम्प्लिमेंट करावी लागणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं विश्वासात घेतल्याशिवाय हे तिन्ही जे कायदे आहेत त्यांचं योग्य प्रकारे इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं नाही. आता कायदे तर पास झालेले आहेत. अगदी बरोबर आहे. राज्य सरकारला विश्वासात घेतल्याशिवाय काही होणार नाही, म्हणूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीनी एक प्रकारे पाठिंबा दिलेला आहे. पाशा पटेल कळलंय, असतात बरोबर. संजय लाखे पाटलाला ते कळत नाही. आता तोच तर आहे प्रश्न. ओके ठीक आहे. हा रविकांत तुपकर तुम्हाला कळलंय, मात्र मध्ये तुम्ही भरकटला होतात, बारामतीला जाऊन आलात, पण आता तुम्ही ट्रॅकवर आलात. हा रविकांत तुपकर बोला. नाही मला असं म्हणायचं आशिष भाऊ की तुम्ही गोडाऊनचा जो प्रश्न विचारला की शेतीमाल ठेवण्यासंदर्भातला कोरडवाहू पट्ट्यामध्ये
तर पहिले शेतकऱ्यांना गोडाऊन निर्माण करून दिले पाहिजे, त्याला पाण्याच्या व्यवस्था निर्माण करून दिल्या पाहिजे, त्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि मग तुम्ही त्याला जगाच्या स्पर्धेत उतरवा ना. तुम्ही त्याला अपंग माणसाला शर्यतीत कसं काय एकदम उतरवता? कॉर्पोरेट कंपन्या येतील, खरेदी करतील. म्हणून सरकार नावाच्या यंत्रणेचं काम काय? मग सरकारने काय करायचं? कशाला निवडणुका घेता, कशाला मंत्री होता, कशाला पंतप्रधान सरकार होतं? सरकार नावाच्या यंत्रणेचं काम हेच आहे की सामान्य माणसाचं जगणं सुखकर करणं. पहिले मूलभूत सुविधा करा, पहिले आम्हाला सक्षम करा, आमच्या शेतीमालाची क्वालिटी चांगली करा आणि मग आम्हाला जगाच्या स्पर्धेत उतरवा ना. या बिलाचा भविष्यामध्ये काही फायदा होणार नाही. शेतकरी याच्यामध्ये नागवल्या जाणार, ही काळ्या दगडावरची पांढरी ठीक रेघ आहे, आहे. ठीक आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. थांबणं गरजेचं आहे, वेळ झालेली आहे. पण शेतकऱ्यांसाठी जेव्हा नवे कायदे येतात त्याची अंमलबजावणी राज्य सरकारांना करायची आहे. त्यामध्ये राजकारण काय आहे हा खरंच चर्चेचा विषय आहे. पण जो कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणून आणलेला आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्वाही देत आहेत की MSP अर्थात हमीभाव हा दिलाच जाईल. जर का जिथे हमीभाव दिला गेला नाही तिथे निदान फरक किंवा भावांतर योजना अशी लागू करावी. आणि एक मुद्दा जो विजय जावंदिया वारंवार सांगत असतात की हेक्टरी किंवा एकरी अनुदान कोरडवाहू शेतीला दिलं गेलं पाहिजे, त्यावर जर का नरेंद्र मोदी सरकारने काम केलं तर तो एक खूप मोठा मैलाचा दगड ठरेल. कारण कोरडवाहू शेतीला जिवंत ठेवायचं असेल तर हेक्टरी किंवा एकरी अनुदान हा एक पर्याय आहे. हे तेलंगणासारख्या राज्यानं दाखवून दिलेलं आहे. अशा वेळी देश पातळीवरती, खास करून महाराष्ट्राच्या पातळीवरती जर का हा निर्णय झाला तर त्यातून कोरडवाहू शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळेल असं अनेकांना वाटतंय. त्यावर सुद्धा विचार व्हावा. मी तुर्तास इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.